इकडे बघून बोला हां. देशाचं संविधान निर्माण होत असताना बाबासाहेबांनी 340व्या कलमामध्ये ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून संसदेमध्ये सगळ्या लोकांसमोर आग्रह धरला होता. पण 340वं कलम अंमलात आलं कोणी समजून घेतलं नाही. त्यानंतर मोरारजीभाई देसाई सरकारने मंडल आयोग स्थापन केला. तो स्थापन करून तोही बरीच 10-15 वर्ष भाषणात गुंडाळून ठेवला होता. विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा एक मसीहा या भारताचा पंतप्रधान झाला आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट केला आणि हा मंडल आयोग इम्प्लिमेंट करणारा या भारताचा पंतप्रधान आज त्यांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं आम्ही आज अभिवादन करतोय. आणि 1-2 वाक्य अशी की 1990च्या दशकाला वॉटरशेड मुवमेंट असं म्हटलं जातं की परिवर्तनाचा काळ. या देशामधल्या नागरिकांना, या देशामधल्या जनतेला देश स्वतंत्र झाला त्यावेळी स्वातंत्र्याचा अनुभव आला होता. पण ओबीसींना आपल्या हक्क आणि अधिकार मिळवून देणारा पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा मसीहा त्यांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट केला. त्या विश्वनाथ प्रताप सिंगांना आज आम्ही अभिवादन करत आहोत. बाकी तुम्हाला मार्ग टाकायचं वाईटपासून आम्ही विरा मेडिसिटी हॉस्पिटल जालना येथे आज आम्ही उपोषण करते इथं ॲडमिट आहोत आणि विश्वनाथ प्रताप सिंगांची जयंती साजरी करत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.